2x प्लस 2 इज इक्वल टू 4 अशा पद्धतीचा हा इक्वेशन आहे. ह्या इक्वेशन मध्ये काय करायचं बघा, पहिला इथं 2x आहे, 2x जसं आहे तसं घ्या. इकडं मला सांगा लेफ्ट साईडला 2 आहे, तो राईट साईडला गेल्यानंतर काय होणार, इथं प्लस मध्ये तिकडे गेल्यानंतर काय होतो मायनस मध्ये. इज इक्वल टू च्या पलीकडे जायला पाहिजे. मग आता इथं कोण आहे, पहिला 4 घ्या, त्यानंतर काय करा, हा 4 झाल्यानंतर इथं +2 आहे, तिकडे गेल्यानंतर काय झाला -2. आता 2x ला 2x 4 मधनं 2 गेले तर किती उरले, मग बरोबर किती उरतो 2 उरतो. मग x इज इक्वल टू काय होणार, इथं दोघांमध्ये मल्टिप्लाय असतो, 2 आणि x मध्ये ह्या दोघांमध्ये काय असतो मल्टिप्लाय असतो. तिकडे गेल्यानंतर तो काय होतो डिवाइड होतो, म्हणजे 2 अपॉन काय होणार आहे 2. मग x इज इक्वल टू काय होणार आहे 1. 2 1 जा 2, 2 1 जा 2, म्हणजे x इज इक्वल टू काय आला 1. हा इक्वेशनचा आपल्याला किंमत भेटला, म्हणजे x व्हेरिएबलचा आपल्याला किंमत भेटलेला आहे. त्यानंतर दुसरा एक्झाम्पल पहा. आता तुम्हाला अशा पद्धतीने येतात x प्लस 1 आणि त्यानंतर इंटू x प्लस 2 इज इक्वल टू काय केलं पाहिजे इथं 0. अशा पद्धतीचा आहे हा इक्वेशन. आता हा वन व्हेरिएबल इक्वेशन तयार करायचं आहे. मग कशा पद्धतीने वन व्हेरिएबल इक्वेशन तयार होतो, मग त्याच्यामध्ये मला सांगा इथं x आहे, हा x घ्या, इथं दोघांमध्ये काय करायचं, हा x नाही ह्या ब्रॅकेटला काय करायचं मल्टिप्लाय करायचा, x घ्या. त्यानंतर दुसरा ब्रॅकेट काय x प्लस 2 आहे, घ्या त्याला, परत इथं काय परत 1 x प्लस 1 आणि त्यानंतर पुढचं कोण आहे x प्लस काय करा 2 घ्या, इज इक्वल टू काय करा 0. आता इथं काय करणार, आत मल्टिप्लाय करा, x इंटू काय करा x प्लस परत 2 ला मल्टिप्लाय करा, 2 इंटू x प्लस परत मल्टिप्लाय करा x इंटू 1 प्लस परत मल्टिप्लाय करा काय होतो 2 इंटू 1 इज इक्वल टू काय होतो 0. अशा पद्धतीनं इथं 1 वरती दोघांचं नंबर जो आहे सेम आहे, मग x चा काय होणार 2 1 प्लस 1 काय होतो 2, म्हणजे x चा स्क्वेअर झाला, प्लस ला प्लस इथं काय होणार आहे 2x प्लस इथं काय होतो x